विरोधात संपूर्ण राज्यभरात शिक्षकांचं आंदोलन होतं. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडतंय. इथं आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात शिक्षक एकवटलेले आहेत. एकंदरीतच त्यांचं नेमकं मत काय आपण जाणून घेऊयात. शिक्षक आमदार जयंत आसगावकर आपल्या सोबत नाही, याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात जो निर्णय लागलेला आहे या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करावी हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ही याचिका दाखल करतो असा शासनाने शब्द दिला होता आणि त्यामुळेच या ठिकाणी जर बघितलं तर शासनाकडून ही फसवणूक झालेली आहे आणि हाच असंतोष या ठिकाणी प्रकट होतो. आपला हा जो शिक्षकांचा विरोध नाही, याच्यामध्ये 13 फेब्रुवारी 2013 नंतर जे शिक्षक आहेत ते सगळे टीईटी पात्रच आहेत. त्यामुळे त्यापूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांना या अनुषंगानं त्या ठिकाणी सवलत दिली गेली पाहिजे. या विरोधात प्रशासन 1 दिवसाचा पगार पण कट करणार आहे. हे खऱ्या अर्थाने शासनाची दडपशाही आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण आमच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि हे आम्हाला संविधानानं हा अधिकार दिलेला आहे आणि या अधिकारानुसारच आम्ही आंदोलन या ठिकाणी करतोय. त्यामुळे मला वाटते की ही शासनाची दडपशाही आहे. ही दडपशाही खऱ्या अर्थानं मोडून काढण्याची भूमिका या माध्यमातून आम्ही करू. नाही, याच्यामध्ये आमचा शिक्षक हा लढणार आहे. त्यामुळे आमच्या हक्कावर जर गदा आणली आपण तर त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत आम्ही थांबणार नाही. आमच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर येणार. कारण विद्यार्थ्यांच्या कल्याणाचा विचार हा शिक्षकच करतो, दुसरं कोणीही करत नाही. त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांचं कल्याण म्हणताय पण यामध्ये तुम्ही या विरोधात विद्यार्थ्यांचं नुकसान होईल असंही वाटतंय. नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही आहे. कारण मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितोय की जे काय विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम असेल तो नक्की भरून काढला जाईल. त्याचबरोबर आज आमचा शिक्षक प्रचंड मेहनत घेतो विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे विद्यार्थ्यांचं कुठलंही काही मात्र नुकसान होणार नाही. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या शिक्षकांचा एल्गार मोठ्या प्रमाणात आणखी आक्रमक वाढू शकतो. एलएस मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.